महाराष्ट्रामध्ये अत्यंत दुःखद घटना घडल्यानंतर मात्र जे काही राजकीय घडामोडी होतात त्या अचानक घडतात का असं देखील म्हणावं लागेल। दुसरीकडे जर पाहिलं तर 3 दिवस होऊन गेलेले आहे अजितदादा यांचं निधन, मात्र सुमित्रा पवार मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत। याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत माजी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे आहेत। दादा, सुमित्रा पवार आज उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेणार आहेत, कसं पाहता तुम्ही? वाटतं त्यांच्या पक्षाचा किंवा त्यांच्या कुटुंबाचा हा निर्णय आहे आणि अजितदादांची जागा तर तशी कधीच भरून निघणारी नाही, कोणी जरी बसलं तरी। पण मला असं वाटतं एकंदर जनभावना पाहता सुनेत्रा वहिनींनी शपथविधी घेणं हे काही गैर आहे असं मला तर नाही वाटतं। दुसरीकडे जर पाहिलं तर अशी चर्चा होती की पार्थ पवार घेऊ शकते किंवा छगन भुजबळाचं देखील नाव येतं, अनेक नावं समोर येत होते। मात्र याला कुठंतरी हे करीत ज्या प्रकारे ते प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील किंवा तटकरे असतील यांनी हे नाव नॉमिनेट केलेलं आहे, योग्य वाटतं? काय अयोग्य आहे? मला वाटतं सुनेत्रा वहिनींपेक्षा योग्य नाव कोणतंच नाही आहे, कोणत्याच पक्षाच्या नेत्यांचं नाही। आणि त्यांचे जे मुलांचं मागच्या काळात जे नाव वेगवेगळ्या पद्धतीनं बदनाम झालेलं आहे, मला नाही असं वाटत की त्यांच्यात ते कॅलिबर असावं। परंतु एकंदर सगळं बघता जे नाव येतं आहे ते काही चुकीचं आहे असं म्हणता नाही येणार। तर दुसरीकडं अशी देखील चर्चा आहे की ज्यावेळेस शरद पवारांनी सकाळी प्रेसमध्ये बोलताना सांगितले की मला ह्या गोष्टीची कोणतीच कल्पना नाही आहे की उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेताना सुमित्रा पवारांनी कुठे त्यांना विश्वास दोन स्वतंत्र पक्ष आहे, जो तो पक्ष ज्याचा त्याचा निर्णय घेत असतो। मी माझ्या पक्षाचा निर्णय का दुसऱ्या पक्षाला विचारून थोडी घेत असतो, त्यामुळे त्यांचे दोन पक्षच आहेत। पण त्या पद्धतीने 12 तारखेला घोषणा होणार होती असं बोलले जाते। अनेक नेत्यांनी असं बोलून दाखवले की अजित पवारांची इच्छा होती की आम्ही सर्व एकत्र येणार आहेत, दोन्ही पार्टी विलीन होणार आहेत। मात्र याच्यामध्ये काहीतरी आता विलीन होईल किंवा खंड पडेल असं काय वाटतं तुमच्या दृष्टीतून? मला वाटतं याचं उत्तर काळ देईल, आत्ताच उत्तर देण्यात काही अर्थ नाही, उत्तर शोधण्यालाही अर्थ नाही। याचं उत्तर वेळ आणि काळच देईल। नक्कीच आपण पाहिले होते विरोधी पक्षनेता अंबादास दानवे जे काही दोन्ही पार्टी विलीन होणार नाही होणार हा मात्र आता वेळ आणि काळच ठरवेल। त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने पाहिलं तर आज सुमित्रा पवार ह्या उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेणार असल्यामुळं मात्र आता एक प्रकारे कुठेतरी राष्ट्रवादी अजित पवार गटांना कुठेतरी आता उभारी मिळणार आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय आहेर, LS न्यूज, छत्रपती संभाजीनगर।